आणि म्हणून पवित्र आणि पावन असं काळोख यांचा दरबार आहे आणि याच्यामध्ये धर्ममंडप दिलेला आहे, हरिकीर्तनाला सुरूही झालेला आहे आणि बऱ्याच जणांना चालू झाल्याच प्रश्न पडलाय संपणार आहे कधी. बरं, पण काळजी करू नका, आता वाजली की 12 तुम्ही म्हणायचं मी थांबायचं. बरं, गोड असा सोहळा आहे. एका आईनं आयुष्यभर केलेली कमाई म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध आहे. एका आईनं आयुष्यभर जोडलेलं प्रेम म्हणजे आजचं श्राद्ध आहे. एका आईनं या जगामध्ये दिलेला जिव्हाळा म्हणजे आजचं श्राद्ध आहे. एका आईनं आई नावाचं तत्व घेऊन जन्माला येऊन संसार फुलवला आणि या संसारामध्ये झालेली पोकळी म्हणजे आजचं श्राद्ध आहे. विठ्ठल वैकुंठवासी सुधामती मच्छिंद्र काळोखे यांचा आज हे प्रथम पुण्यस्मरण आहे, अर्थात वर्ष श्राद्ध आहे. त्यांच्या संसाराच्या वेलीवरती जीवन जगत असताना 2 गोमटी फळं लागली, एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांची असणारी एकुलती एक मुलगी म्हणजे सौभाग्यवती मनीषा संभाजी दिवे. त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे उत्तरेश्वर मच्छिंद्र काळोखे. त्यांची एकुलती एक सून म्हणजे अर्चना उत्तरेश्वर काळोखे आणि त्यांचे असणारे पती परमेश्वर ज्यांच्या नावानं सबंध जीवन घालवलं ते श्रीयुत मच्छिंद्र रघुनाथ काळोखे. असं असणारा त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती, त्यांची सून, त्यांची मुलगी, त्यांचा जावई, त्यांचे आप्तेष्ट परिवार, नातेवाईक, नातवंड असा असणारा संपूर्ण काळोखे परिवार. विठ्ठल आणि मग ज्यांची श्रद्धा त्यांच्यावरती होती अशा सर्व लोकांनी एकत्रित येऊन आजच्या दिवशी श्रद्धा समर्पित करण्यासाठी जे एका वर्षानं केलेला कार्यक्रम आहे याला वर्ष श्रद्धा असं म्हणतात. आणि म्हणून हे आपल्या नीतीनुसार, आपल्या संप्रदायानुसार, आपल्या धर्मानुसार आपल्याला हे करावंच लागतं. आणि म्हणून एक योग्य मुलगा असला, चांगला मुलगा असला, चांगलं कुटुंब असलं तर श्राद्ध होतं, अन्यथा होत नाही. बऱ्याच जणांच्या पोरांना आईबाप गेलेले का जिवंत हे सुद्धा माहित नाही. इतकी नालायक कलियुगामध्ये लोक जन्माला आली. या अवस्थेमध्ये आई बापासाठी वेळ देणं, आई बापाचा श्राद्धाधिक कर्म करणं, हे सोहळा करणं याच्यासाठी परम भाग्य लागतं महाराज. गेलेला माणूस पुण्यवान असावा लागतो आणि राहिलेली भाग्यवान असावं लागते, तेव्हा हा सोहळा घडून येतो. विठ्ठल त्या निमित्तानं गोड असं एक ठिकाणी कीर्तन सुरू झालेलं आहे. 11:10 झालेले. बरोबर 12:15 आपण थांबणार आहे. काळजी नसावा, नाही तर बऱ्याच लोकांची पुढची नियोजन तयार आहे. आम्ही आता 12:30 इथून निघणार आहे, 1:30 पोहोचणार आहे, 2 असं होणार आहे, 3 असं होणार आहे, 4 असं होणार आहे. असं झालं. धर्मराजाकडं दान मागायला ब्राह्मण आला आणि ब्राह्मण आल्याबरोबर धर्मराजाने सांगितलं, दिवस मावळ आहे म्हणजे मी तुला सकाळी दान देतो. आणि मग त्या काळामध्ये हस्तिनापुरामध्ये एक घंटावती गावाच्या मध्ये बांधली. काही गावामध्ये आश्चर्यचकित गोष्ट घडली का ती घंटा वाजायची ना त्या गावानं जमायची. मग धर्मराज दादाचं त्या ब्राह्मणाचं बोलणं ऐकलं, भीमदादानी घंटा वाजवली. अख्खं गाव जमलं. भीमदादानी घंटा वाजवली. कुणी वाजवली? भीमदादा मला पट्ट्यानं वाजवली. केलेलं सांगाय भिऊ नाही महाराज. याला नाकाव माशी नसावं लागत. निरपेक्षताची नाशिक, परमार्थाचे मुख्य बी. नाक असलं तर परमार्थ करावा, नसलं तर शिंबूड पुसावा. विठ्ठल महाराज बोलावलं. धर्मराज दादा म्हणते, हे भीमा काय झालं? मला माझ्या भावानं काळावर विजय मिळवला. कोण म्हणतंय? भीमदादा. म्हणले कसं काय? म्हणजे तुम्ही मगाशी ब्राह्मणाला सांगितलंय सकाळी या, तुम्हाला धर्म देतो, तुम्हाला दान देतो. मग म्हणजे याच्यात माझं काय चुकलं? भीमदादा म्हणले, जी आरती तुम्ही सकाळी दान देणार आहे त्या आरती तुम्हाला माहित आहे मी सकाळपर्यंत जगणार आहे. याचा अर्थ तुम्हाला काळ कधी येणार आहे हे माहित आहे. धर्मराजाला म्हणले चुकलं. ब्राह्मण काकाला बोलवलं आणि ते दान धर्म दिलं. तसं आम्ही म्हणतोय उद्या हे करणार आहे, परवा ते करणार आहे, तेरवा ते करणार आहे. पण काय माहित आपली शेवटची वेळ कोणती असणार आहे. म्हणून करू तर करू, नाही तर एक दिवशी असंच मरू, पण परमार्थ नाही करू. जीवनात सगळ्या गोष्टी गौण आहे, पण मरेपर्यंत देवाचं नाव तोंडात राहणं हीच भाग्याची गोष्ट आहे. विठ्ठल सांगितलं गेलेल्या आई भाग्यवान आहेत.
मुलगा भाग्यवान आहे, मुलगी भाग्यवान आहे, कुटुंब भाग्यवान आहे की आज आत्मा पुढच्या प्रवासाला जात असताना त्यांच्या कानावरती भगवान परमात्म्याचं नामस्मरण पडतं. अंतकाले च मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम य प्रयाती ससद्भावे इति नक्षत्र संशय. मरताना ज्यांनी देवाचं नाव घेतलं तो देवाच्याच गतीला प्राप्त झाला. मग आजपासून 1 वर्षापूर्वी आम्ही आई साहेब गेल्यानंतर त्यांच्या शरीराला अग्नी दिला, ती माती पोत्यात भरली, नदीत नेऊन टाकली. त्या दिवशी आम्ही शरीराची वाट लावली, पण आज आम्ही उभा आहे ते आत्म्याला श्रद्धा वाहण्यासाठी उभा आहे. विठ्ठल मरणी जयाचे आठवे तो तेची गती ती पावे, मनोनी सदा स्मरावे मातेची नितवा. मरताना ज्याच्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण आलं तो त्याच गतीला जातो. म्हणून मुलाला वाटलं ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, हाडाचं काढं केली, रक्ताचं पाणी केलं, 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं, अंगा खांद्यावरती खेळावलं, ती आई आज आम्हाला सोडून गेली आहे. आमच्या पाश्चात आम्ही आईचा सोहळा करावा ही चांगल्या मुलाला सुचलेली चांगली कल्पना आहे. विठ्ठल आणि कुटुंब चांगलं लागतं महाराज. आमच्यावरती नितांत प्रेम करणारे, मी तर सांगेल आमच्या जवळच्या सगळ्या पै पाहुण्यामध्ये माझ्यावर तर खरं प्रेम कोण करत असेल तर आमचे हरिभक्तीपरायण संभाजी महाराज दिवे, ज्या कुटुंबाचे जावई आहेत महाराज. तसं पाहिलं गेलं तर शेजारी किती बी मोठा महाराज असू द्या, शेजाऱ्याला शेजारचा सांगा वाटत नाही, उघड उघड बोलतोय. आज सगळ्यात वाईट वेळ कोणावर असेल तर ते परमार्थावर आहे. आज सगळ्यात जास्त दूषित वातावरण कुठं असेल तर ते परमार्थात आहे. का? जुन्या काळातल्या सगळे येडेबाबळी गेले ते परमार्थात उगवलेले. कोणीच कोणाकडे चांगल्या नजरेनं पाहत नाही, चांगल्या डोळ्यानं पाहत नाही. आणि कलियुगात माणसाकडे सगळं आहे पण समाधान लागत नाही. याचं कारण दुसऱ्याकडे पाहणारं डोळं पापी आहे. तुम्ही टाळलं आवाजा कोणताही कार्यक्रम असू द्या, मला कीर्तन देतात म्हणून नाही, परंतु त्यांचं संप्रदायावर प्रेम आहे. या कुटुंबाचे जावई आहेत आणि आपल्या सासूबाईच्या श्राद्धाच्या निमित्तानं जेवढी मुलाला तळमळ आहे तेवढी जावयाला तळमळ आहे. आणि म्हणून मानला तर जावई सुद्धा दुसरा मुलगाच असतो. आज आपल्या पत्नीसाठी, आपल्या सासूसाठी, आपल्या आईसाठी झटणारा कोण असेल तर ते आमचे आबा आहेत. आणि त्या निमित्ताने ही सेवा माझ्यासारख्या सामान्य माणसाकडं, साध्या वारकऱ्याकडं, पामराकडं आली. आपण अगदी वेळेमध्ये या कार्यक्रमाला आटोपण्याचा प्रयत्न करू. गोड असे कार्यक्रमाला रंगत देणारे आमचे हरिभक्तीपरायण गुंडा महाराज निंबाळकर, मृदुंग सम्राट. बऱ्याच जणांचे पिऊन पिऊन काम आले पण पकवाज वाजवून कामाला याला ताकद लागते, याला पुण्य लागत. बरेच जण ओले झाले पण संसारात ओले झाले. असं एखादं जन्माला आलं तर आई बाप भाग्यवान म्हणा. बरेच आई बाप म्हणतात आमच्या पोराला 50 लाखाचं पॅकेज आहे, पोरगा कुठे मुंबईला, तुझं डुकं दुखत असलं तर गुळी आणून द्या, पोरगा नाही. काय करायचं 50 लाखात? पोरगा आपल्या कामाला यावा महाराज. संपत्ती आपल्या कामाला यावा, इस्टेट आमच्या कामाला यावा, पै पाहुणा आमच्या कामाला यावा. कामालाच येत असेल तर त्याचं काय काम आहे? म्हणून गोड असे मृदुंगाचार्य, गोड असे आमचे पेटी मास्तर पप्पू महाराज क्षीरसागर, अत्यंत जिवलग मित्र, गोड चोपदार रघुराज महाराज फडावरचे गोड गायनाचार्य आमचे हरिभक्तीपरायण अंगद नाना सांगवे, आमचे परकाळे तात्या, आमचे हरिभक्तीपरायण अनिल महाराज जाधव. एखादा तरी भावकीतला असा म्हणून त्यांना आणत बरं मी. आणि पलीकडे उभा राहिलेले आमचे गोड असे हरिभक्तीपरायण गायनाचार्य सुनील महाराज, बरोबर. त्यांच्या शेजारी उभा राहिलेले आमचे लिंगरे महाराज, दिवे महाराज, धुमाळ महाराज, सगळे इकडे उभे असलेले आमचे पेटी मास्तर दिवे महाराज, ज्यांच्या संस्थेमध्ये गोड अशी ही मुलं घडले, लिहितेत, वाचतेत, शिकतेत, संस्कार शिकतेत असे आमचे परम आदरणीय हरिभक्तीपरायण विजय महाराज कोळी. आपल्या आई बापाला लेकरं सांभाळायला टाइम नाही महाराज, एवढी लेकरं ते लोकांचे सांभाळतात. आई बापापेक्षा मोठा अंतकरण आहे त्यांचं. विठ्ठल म्हणून सगळे हे बाल गोपाळ, आपल्या गावाचे सरपंच आमचे हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज शिंदे, आमचे सगळे पै पाहुणे आहेत. ते मामा आहेत, मामी आहेत, रतनदादा आहेत, सगळेच पै पाहुणे आहेत. आता कोणाकोणाची घ्यावं? सगळ्यांची घेतली तर सगळे पाकिटही देत नाही जाताना.
ज्यांनी ज्यांनी दिली त्याची नावं ध्यानात ठेवी जाईल असं काही नाही महाराज. प्रेमाचा हा कार्यक्रम आहे. गोड अशी आमची साऊंड सिस्टीम आहे हुलगे महाराजांची. थोडीशी कुचराई केली फक्त त्यांनी. त्यांच्याकडे भरपूर सामान आहे पण सप्त्याला लावल्यामुळे त्यांनी आणलं नाही. पण आमचा कसा मांडी घालून बसलाय महाराज. मी एकंदरीत सगळंच वातावरण गोड आहे. फक्त मी एकटा करू आहे का आहे. असू द्या. गोड असं वातावरण आहे. गोड असा समाज आहे आणि अत्यंत पवित्र आणि पावन असा सोहळा आहे. अगदी मी एका तासामध्ये आज वर्ष श्राद्ध मांडणार नाही, काही मांडणार नाही. फक्त आई नावाचं तत्व तुम्हाला एका तासामध्ये मांडणार. ऐका किती गोड आहे. एखाद्यानं आपल्या आईसाठी काही केलं याला किंमत नाही. एखाद्यानं आपल्या बापासाठी काही केलं याला किंमत नाही. एखाद्यानं आपल्या आई बापाला मरेपर्यंत उपाशी नाही राहू दिलं याला किंमत आहे. आपल्या आई बापाला बंगला बांधू नाही त्याला तरी चालेल, पण आपल्या आई बापाच्या अंगावर बोटभर कापड घालणं ही सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट. आणि आम्ही म्हणतो आम्ही काशीला गेलो, आम्ही गयेला गेलो, आम्ही द्वारकेला गेलो, आम्ही पंढरीला गेलो, पण याच्यातलं आम्हाला काहीच मिळालं नाही. का? आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा पर्व काळ कोण असेल तर ज्या दिवशी आमची आई जाते, आमचा बाप जातो आणि त्याच्या निमित्तानं ही कार्यक्रम करण्याची वेळ येते ना, हीच आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा पर्व काळ आहे. म्हणतात मनुष्याची पर्व काळ जन्मात जोडी एक वेळ, माता पित्याचा अंत काळ अति पवित्र ती वेळ धर्माची. ज्या दिवशी आमची आई गेली, आमचा बाप गेला आणि त्या निमित्तानं हे कार्यक्रम करण्याची वेळ आली, याच्यासारखा भाग्यवान दिवसच आमच्या जीवनात नाही, याच्यासारखा पर्व काळ नाही. आणि हजार पर्व काळ साधला तर माणूस आतून बाहेरून शुद्ध होतो. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मूळ. पण बऱ्याच लोकांना काशीत महादेव दिसतो, पंढरीत विठ्ठल दिसतो, गयेला द्वारकेला कृष्ण दिसतो, पण घरातल्या आई बापात आई आणि बाप दिसत नाही. लोक तर तुकोबाऱ्याकडून संत म्हणतात तुम्ही काशीला जाऊन काशी करू नका. का? सगळ्या काशी तीर्थाचं क्षेत्र कुठं असेल तर ती आई आणि बाप आहे महाराज. माया तुकोबारे म्हणतात माय बाप ज्याच्या घरात त्यांनी तीर्थाला जायचं नाही, त्याला काशीला जायचं नाही. मग त्याचा जगाचा मालक विठ्ठल म्हणजे घरातला जन्मदाता बाप आहे आणि घरातली आई म्हणजे पंढरीची रुक्मिणी आहे महाराज. पण बऱ्याच नालायकानं आई बापाला ढकलून दिलं, सासू सासऱ्याला घेऊन तीर्थयात्रा केल्यामुळे. बोललेला राग येतो माणसाला कीर्तनामध्ये. पण खरं सांगू का, की गोड बोलून पैसे उकळायचा धंदा नाही, सत्य परिस्थिती लोकांना सांगायचं कीर्तन आहे. याच्यात लोकांच्या कल्याणाचं सांगावं, महाराजाच्या पाकिटाचं नाही सांगावं. हा, आणि मागून घेणाऱ्यासारखा भिकारी या जगात दुसरा कोणी नाही.
ध्यानात ठेवा. आज सत्य परिस्थिती काय असेल तर बऱ्याच लोकांनी आई बापाची विटंबना केली आहे आणि देवाला अभिषेक चालू केलेले आहे. 50-50 हजार देऊन पंढरीच्या पांडुरंगाला अभिषेक आहे. अरे 50 रुपयाचं धोतर दिलं तर बापाच्या आबरू गावात राहील, पण 50 हजाराचा अभिषेक पाप देऊन जाईल महाराज. म्हणून जगायचं असेल तर चांगलं जगावं की ज्या मुलाचा हरेक पांडुरंग परमात्म्याला सुद्धा वाटावा. तयाचा हरेक वाटे देवा. कोणता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आईला सांभाळावं, बापाला सांभाळावं, संताला सांभाळावं, देवाची पूजा करावा, धर्म नीती राजकारण सांभाळावं आणि योग्य मार्गाने वागावं. आणि हे जर नाहीच कळालं तर जगण्यामध्ये अर्थ नाही महाराज, अजिबात अर्थ नाही. मग याला म्हणावं तो वंशात जन्माला आलेला पोरगा नाही, तो आमच्या वंशात जन्माला आलेला कुळाचा काळ आहे. तुकोबाराय म्हणतात उपजाला काळ आणि कुळाला विला विठाळ. कुळाला विटाळ लावणारी पोरं. कृष्ण परमात्म्याचं कुळ किती शुद्ध आहे, किती शुद्ध आहे. एवढं शुद्ध आहे की जगाच्या मालकाचं कुळ आहे म्हणल्यावर किती शुद्ध आहे. पण एका मुलानं कृष्णाच्या सुद्धा कुळाला विटाळ लावला. त्याचं नाव आहे सांब. जो देवाला मानित नव्हता, आई बाप्पाला मानित नव्हता. का ती नवसानं झालता 5 बोकडाच्या दावणीला. सगळ्यांना पोरं होती पण जांबुवंतीला लिकरू नव्हतं. 16,108 बायकातल्या 16,107 जणीला लिकरू झालं, पण तिला झालं नाही. ती म्हणली देवा पोटा पाण्याकडे बघता का नाही. देव म्हणला तुझ्या नशिबातच नाही. म्हणली मी लग्नच कोणासंग केलंय जगाच्या, करील ते काय येणो हे महाराज. तुला शक्य अशक्य काय आहे तुम्हाला देवा. म्हणले भगवान शंकराची तपश्चर्या करा 100 वर्ष. आणि मग त्या जांबवंतीला साम नावाचा पोरगा जन्माला आला. आणि पोरगा असून पोटाला चिंध्या गुंडाळल्या. आणि संताला जाऊन म्हणला सांगा दिवसभरात आले तर काय होईल. पोरगा म्हणला, संत म्हणले पोरगा बी होणार नाही पोरगी बी होणार नाही, काय होईल. मुसळ जन्माला येईल म्हणले. आणि मुसळ जन्माला आलं ना त्या कुळाचा काटाय काढून गेलं. तसं आज ज्यांना आपल्या कुळात आईबाप कळत नाही ते मुसळ आहेत महाराज. विठ्ठल आम्ही जर कर्म नाही केला तर पितर आम्हाला बोट बुडून शाप देतात. आहा कटा करी ती सकाळी दिवस उगवताना गाई आणि गाईच्या अंगावर कावळा जर बसून आला ना तर समजावं आमच्या घरी मेलेला माणूस साक्षात जेवायला आला. ही साक्षात खून आहे देवाची. एका अनोळखी पाहुणा आला तर समजावं पितर कोणत्याही वेशामध्ये फिरतात त्यांना जेवायला घालावं.
पण आजच्या दिवशी जर घराचा दरवाजाच लावलेला असेल तर आलेले पितर बोट मोडून शाप देतात, अशीच कडी कायमची घराला लागू द्या. आणि मग 7व्या पिढीमध्ये वंश खंडन होतो. घरात बंगला, गाडी, पाणी, पैसा सगळं राहतं, धनधान्य राहतं, पण माणूसच शिल्लक राहत नाही. मला पितृकर्म न करी साचा, वंश खंडी त्या नराचा. त्या नराचा वंश खंडन होतो, एवढा पितरांचा कोप होतो. मला हे कळत नसलं तर अवघ्या 2 मिनिटांमध्ये शास्त्र सांगतो ऐका. माणूस मेल्यावर 3.5 तासाच्या आत पेटवायचा नाही. किती? 3.5 तासाच्या आत. कारण शरीरातले पंचप्राण यमाची यमदूत काढतात, घेऊन जातात आणि माघारी यायला 3.5 तासाचा कालावधी लागतो. पण आम्हाला जिवंत माणूस 10 मिनिटं गावाला गेला तर बायकोचं 50 फोन असं देत, 100 फोन असं देत. पण मेल्यावर कुणी लावलाय का यमनगरीला फोन? आमचं मालक पोचलं का? नाही महाराज. जिला 5 मिनिटं गावाला गेलेला नवरा जमत नाही, पोरगा जमत नाही, बाप जमत नाही, ती लोक तासात मेल्यावर म्हणतात किती वेळ ठेवायचं, पेटवा ना. कोण म्हणतं? परगावचे, बाहेरचे, भावकीतले, घरातले म्हणतात. म्हणून ध्यानात ठेवा, इह लोकात आमचं कोणीच नाही महाराज. आम्हाला कोणी नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कोणी नाही. नाही कुणाचे सगळे सोयरे नाही महाराज. कोणी नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. 3.5 तासाच्या नंतर माणसाची इस्टेट बाहेर काढायची. 2 मिनिटात फक्त. अभंगाला 11:30 वाजून गेलेले. 3.5 तासाच्या नंतर इस्टेट बाहेर काढायची. काय? कडब्याची पिंडी, सुतळ्याची पिंडी, बांबूची दांडी, फोडायला मडकं आणि एक चांगला दगडन पावडा, ज्याला टोच हाणायचा अनुभव पाहिजे. आणि मग लोक म्हणतात त्यांनी एवढंच कमवलं. हो, एवढा एक बांबून कडब्याची पिंडी कमवाय 70 वर्ष लागलाय. काय केलं जाताना सोबत धनाने भूम पश्वस्व गोष्टे भार्या गुणवाड्याच्या स्मशाने दिहंचिता या परलोक मार्गे कर्मानुभव गच्छन्ति जीव एका. धन जमिनीत, जनावर गोट्यात, बायको दरवाजापर्यंत, समाज मशानापर्यंत, पोरगा पेटवेपर्यंत, आपण मात्र केलेलं कर्म नरकाला जाईपर्यंत. मग केले कर्म झाले त्याची. बरेच लोक म्हणतात माझं वाटोळं शेजाऱ्याने केलं नाही, माझं तरुणभान पोरगं लोक मिळवलं. नामदेव महाराज म्हणतात अजिबात नाही. पंक्ती भेदकाची मरतील पोरे किंवा पती मरे बाळपणी. आपलं जर बारकं लेकरून मेलं ना, समजावं पाठीमागच्या जन्मात मी पंक्ती भेद केलाय. परत होई परकर्मी जोर मातला तो होय कावळा जन्मजन्मी. दुसऱ्याची निंदा केली, दुसऱ्याचं वाटोळ केलं, वाईट नजरेनं पाहिलं तर कावळ्याच्या जन्माला जावं लागतंय. आणि उभ्या आयुष्यात संसारात राहून अतिथीला जर पाणी नसल, भुकेलेला अन्न नसल, तर आम्हाला घुशीच्या सापाच्या जन्माला जावं लागतं. अतिथी अभ्यागत पूजा नाही ज्याला, घुस सर्प बिळा माझी होती. कोण म्हणतंय? नामदेव महाराज म्हणतात महाराज त्या अभंगामध्ये, हे सगळं कर्म आमच्या आम्हाला आहे. आणि मग 3.5 तासानं हे आम्हाला बांधलं जातं, नेलं जातं, रचलं जातं, पाणी पाजलं जातं, हातातलं मडकं खांद्यावालं जातं, 3 फेऱ्या मारायला लावल्या जातात, पाहुण्याला टोचा मारायला लावल्या जातात. मग आलेले पंचप्राण शिकईवर राहिले. शिकईवरचे पंचप्राण त्या दगडावाले त्याला आश्मा म्हणावं. हा आश्मा 10व्याच्या दिवशी नदीत टाकला जातो. 9 दिवस केलं जातं, याला नवम श्राद्ध म्हणतात. आणि 9 दिवसाच्या चुका भरून काढाय केलं जातं, त्याला 10व्या दिवशी नवमिश्र श्राद्ध म्हणतात. आणि मग 10व्या दिवशी हा दगड पाण्यात टाकला का त्या पंचप्राणाला आंघोळ होती आणि सूक्ष्म देह प्राप्त होतो. कापला कापत नाही, जाळला जाळत नाही, तोडला तुटत नाही, तो पाप पुण्य भोगायला गेला जातो. आणि मग दक्षिण दिशेला वैकुंठ भोजन झाल्यावर 16 मुक्काम चालावं लागतं. 243 योजन किलोमीटर. ज्ञानोबा म्हणतात तिथं काय आहे? जे ताशीपत्र तरुवर, खंदे रंगाराचे डोंगर, तातला तेली सागर उतताती. तापलेल्या तेलाच्या कडया,
मोठं मोठं डोंगरात एवढं लोकांना विस्तवाचं ढीग, सापाचं विंचवाचं कुंड, तलवारीच्या पात्याची जमीन. ऐका, डोळ्यानं पाप केलं तर लोखंडाच्या सळ्या डोळ्यात घातल्या जातात. कानानं वाईट लोकांचं ऐकलं तर कानामध्ये त्रास दिला जातो. पायाने जमिनीच्या तलवारीच्या जमिनीवर चालवलं जातं. एक हात सापाच्या कोंडात, एक हात विंचवाच्या कोंडात, आणि आयुष्यभर कडाकडा केला असेल तर तापलेल्या तेलाच्या कडईत तळून काढलं जातं. आणि हे पण सोपं नाही महाराज. तिथं हातामध्ये चाबूक असतो त्या यमदूताच्या. मारिती झोडीती, मारिती झोडीती, झोडीती आणि हे सगळं आम्हाला बरेच दिवस केलं जातं महाराज. या जिभेनं जर उभ्या आयुष्यात देवाचं नाव नाही ना घेतलं, उलट टांगलं जातं. जिभेला पाषाण खाली बांधला जातो आणि त्या चाबकानं फुटकं दिलं जातात महाराज. मारिती झोडीती, हा एवढं सोपं नाही महाराज. आणि 5.5 महिन्याचा प्रवास होत असताना एक वैतरणा नावाची नदी लागते. तिथं पापा पुण्याची झडती केली जाते. चित्रगुप्त विचारतो यमदूताला, ओय किती पुण्य आहे, किती पाप आहे? चित्रगुप्त म्हणला, पाप लिहाय जागा नाही, पुण्याच्या वहीत सगळी कोरीच वही आहे म्हणला. ना धर्म आहे, ना सप्ताह आहे, ना हप्ता आहे. हा नुसता मटक्यावर बसलेला आहे म्हणले, काही दुसरं केलं नाही. आणि मग यमदूत म्हणतात, यमदूताला म्हणतो, ही नदी ना पुढची नदी, एवढा 1 मिनिट आहे का बरं. नदी कशाची आहे? मल, मांस, मूत्र याचा गाळ आहे, रक्ता मासाचा पू आहे आणि केसाचं शेवाळ आलंय. देव म्हणला, ह्यानं पुण्य केलं नाही, उचला टाका नदी. मग दिवाळीला बासुंदी खाल्लेल्याला आता कसं वाटत असेल? ध्यानात ठेवा, कर्माचा फेरा चुकत नाही आणि चुकवताही येत नाही. देव शेवटचा प्रश्न विचारतो वेळाभावी, यानं सगळं पाप केलंय पण एखाद्या देशी गाईचं दान दिलंय का? एखाद्या साध्या खिलार गाईचं दान दिलंय का? चित्रगुप्तानं सांगितलं, या गड्यानं तेवढं केलंय. देवानं सगळं पाप माफ केलं आणि त्या स्वतः कामामध्ये हिरू झाला आणि मेलेल्या माणसाला पाठीवर बसून वैकुंठाला घेऊन गेला. एक साधी गाय दारात असणं आणि तिला दान देणं म्हणजे आयुष्यातल्या सगळ्या पापातनं मुक्त होणं. बेटा महाराज 2 मिनिटाचा प्रवास सांगितला. आजच्या दिवशी दुपारी 12 वाजता चित्रगुप्त, देव, सनकादिक संत, आमचा मेलेला आत्मा 5 जण दुपारी 12 वाजता घराकडे पाहतात. ज्या घरातनं व्यक्ती गेली त्या घराचं काय चाललंय, त्या कुटुंबाचं, तो मुलगा, ती सून, ती जावई, ती लेक, ते पैपावणे काय करतात. आणि इथं जर हा गोड सोहळा असेल, देवाचं नामस्मरण आहे, अन्नदान आहे, धनदान आहे, सगळं कर्म असेल तर देव मांडीवर घेतात आणि आशीर्वाद देतात. सुखम भवती भव. आणि मग आम्ही म्हणावं, त्या माणसाच्या जीवनाचा शेवट गोड झाला महाराज. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. का गोड झाला? आम्ही जिथून आलो त्याच माहेराला परत रिटर्न गेलो महाराज. आलो निजाच्या माहेरा, 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 आलो
केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. हे सगळं केलं ना, गेलेल्या माणसाला समाधान होतं आणि मग त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळला. आमच्या कुळाचं कल्याण होतं महाराज. कल्याण इच्छिती तया कुळा, त्या कुळाचं कल्याण व्हावं असा आशीर्वाद देतात. आणि मग म्हणावं केलेलं कर्म सार्थकी लागलं, योग्य लागलं. पण हे जरी केलं तरी गेलेली व्यक्ती कोण याच्यावर सुख दुःख अवलंबून राहतं महाराज. गेलेला एक पुरुष असेल तर कोणाचा बाप, कोणाचा चुलता, कोणाचा मामा, कोणाचा काका आहे. गेलेली जर व्यक्ती स्त्री असेल तर कोणाची आई आहे, कोणाची मावशी आहे, कोणाची काकी आहे, कोणाची मामी आहे, कोणाची मैत्रीण आहे, तर कोणाची सासू आहे. याच्यावरनं त्या व्यक्तीची किंमत कळते महाराज. पण या जगामध्ये सगळ्या गोष्टीचं प्रेम मिळतं, पण आई आणि बाप नावाच्या तत्वाचं प्रेम नाही मिळत. माझ्या तुकोबरायाच्या जीवनामध्ये अशीच घटना घडली महाराज. तुकोबरायासाठी वाई शायतीमध्ये बोलोबा काकाने कणकाई साहेबांना घातलं. लहानाचं मोठं केलं होतं तेवढं सांभाळलं. 4 लाखाची सावकाशकी माझ्या तुकोबरायाला दिली. पण दैव गती फिरली ना, आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना, नाही कोणाचं चालत महाराज. एक दिवस भीक मागायची वेळ आली, त्याचं नव्हतं झालं. अन्न करून एक बायको गेली, पोरगा गेलं. एक दिवस होत नव्हतं तेवढं जाऊन लोकांनी नसलेली दिवाळखोरी काढली. तुकोबरायाची बायको तुकोबरायाला म्हणते, रांड लडकी झाली त्या काळ्या इटेळची, त्याच्या नादात संसाराचं वाटोळं झालं. आज तरी माझ्या बापाकडे चला, आपण या लोकांवर फिर्यादी देऊन नसलेलं देणं वसूल करून घेऊ. तुकोबराया म्हणजे मी कलियुगातला जावाई नाही, सासरवाडी जाऊन राहिला. मेलं तरी चालेल, भीक माग, पण पुन्हा सासऱ्याच्या दारात उभा राहणार नाही. जळलं मेला तुमचा अहंकार. मोठ्या आवाजात आवडी बोलली आणि दारात उभा राहिलेल्या कणकाईनं ऐकलं. आज परिसीमा झाली आहे. आपली सून आपल्या डोळ्या देखत आपल्या लेकराला उंच आवाजात बोलली आहे. आणि ज्या दिवशी आपली सून आपल्या मुलाला मोठ्या आवाजात बोलन, त्या दिवशी जगण्याचा विषय संपला. नाही जगायचं आता. आणि आपल्या देखत जर आपल्या लेकराचा अपमान होत असेल तर जगूच वाटत नाही. तिचं नाव आई आहे. बुरळ आली, चक्कर आली, जमिनीवरती पडली. तुकोबराया गेले, आई 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 मांडीवरती घेतलं, पाणी मारलं तोंडावरती. सावध झाल्या, काय झालं? काही नाही तुका, तू देव माणूस आहे रे तुका. आई थांब, वैद्याला बोलवतो. नाही तुका, माझी जाण्याची वेळ आली आहे. मला आता बोलव काकाकडे जायचंय, तुम्ही स्वतःला सांभाळा. आई नको ना जाऊ असं सोडून. मी तू गेल्यावर आई कोणाला म्हणावं? प्रेमाचा हात कोण फिरविल? पाठीवरून हात कोण फिरविल? बाळा जेवलास का असा शब्द मला कोण विचारेल? तुका एवढ्या अवस्थेत सुद्धा कणकाई आई साहेबांना आपल्या हातानं तुकोबरायाच्या डोळ्याचं असून पुसलं गेलं. आणि आई म्हणते, तुकोबराया मला एकदा माझ्या सुनबाईला बोलायचंय. आवली पायाला बसली होती. आत्याबाई बोला. सुनेचं हात हातामध्ये घेतलं आणि ती असणारी कणकाई बोलते, आई आज सासूबाई म्हणून नाही तर एक आई म्हणून तुझ्या पुढे भीक मागते. मरणाच्या दारात आई आहे, देवा समान तुकोबरायाच्या पोराच्या मांडीवर आहे. आणि आपल्या असणाऱ्या सुनबाईला म्हणते, मी आई म्हणून हात जोडते. मी मेल्यानंतर तिसरा घालू नका, 10वा करू नका, मासी घालू नका, वर्ष श्राद्ध करू नका. हा 3.5 हाताचा देह कोल्या कुत्र्याला खायला टाका. माझ्यासाठी काहीच करू नका. पण मी गेल्यानंतर माझ्या लेकाला तेवढं उलट बोलू नका. आवलीच्या डोळ्यात पाणी आलं. आत्याबाई उभ्या आयुष्यात कधी तुमच्या मुलाला दुखावलं नाही. लोकांनी होतं नव्हतं त्याचं दिवाळ काढलं. सुनबाई तुझा नवरा माझा पोरगा देव आहे. तुकोबरायाचा हात हातात घेतला. तुका 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 करीत डोळं मिटलं आणि तुकोबरायाला कळलं आई गेली. आई म्हणून टाव फोडला. अरे मरताना सुद्धा जिनं सुनबाई पुढे हात जोडलं. मेल्यानंतर सुद्धा लेकासाठी जिनं आपला हात जोडून सासूपणाचा अधिकार गमावला. आणि मरताना सुद्धा लेकासाठी जिनं हात जोडून जीव सोडला ना, त्या आईच्या अंतःकरणाची अवस्था आम्हालाच काय या जगात कोणालाच कळणार नाही. ही भावना अभंगाच्या पहिल्याच्या
आमच्या आईचं अंतकरण आम्हाला नाही कळत देवा. देव आईच्या पोटी जन्माला आला, पण आईचं अंतकरण जर देवाला कळालं नाही तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं माय बापा नाही कळणार. आम्हाला आईचं अंतकरण, आम्हाला आईच्या पोटात राहायचं कळत, आम्हाला आईचं दूध प्यावं कळत, आम्हाला आईला मागायला उलट सुलट बोलावं कळत. अरे पण आईनं मरताना सुद्धा लेकराची चिंता करावी ते अंतकरण नाही कळत मला. आईच्या पोटी जन्माला आलो आम्ही, पण आईचं मन नाही कळलं. तर आईचं मनच कळलं असताना उभ्या आयुष्यात आईला हे सगळ्या शब्दानं वाईट शब्दानं दुखावलं नसताना तुमचा आमचा विषय थोडा योगीच्या पोटी जन्माला आला, पण आईला सोडून पोपोळामध्ये तर तिथं रडतोय. अरे माझ्या जन्मात आईची काय अवस्था असेल, अरे काय गरीब तर जिच्या प्रेमाचा पारा पेण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये नाही मिळालं. अरे रामाला कौशल्य कळालीच असती तर कौशल्य सोडून राम वनवासाला गेला जर देवाला कळत नाही तर तुम्हाला मला काय करावं बरं.
आईची अंतकरणाची अवस्था बाळाला कळत नाही माहिती. पण सगळ्यात मिनिटं 2 मिनिटं मी बाजूला येतोय, पण आपल्यासाठी सांगतोय, आम्हाला माताच कळाली नाही महाराज, आम्हाला आई बी कळाली नाही, आम्हाला माऊली पण कळाली नाही, आम्हाला फक्त कळली तिचं नाव मम्मी आहे. आम्हाला माता कळाली नाही, आम्हाला माऊली कळाली नाही, आम्हाला आई कळाली नाही, आम्हाला फक्त मम्मी कळाली महाराज, मम्मी. शास्त्र सांगतं आपल्या लेकराचा संसार चांगला व्हावा जिला वाटतं तिचं नाव आई आहे. आपल्या लेकराचा संसारही चांगला व्हावा, परमार्थही चांगला व्हावा जिला वाटतं ती माता आहे. आणि आपल्या लेकराचा संसार जळाला तरी चालेल, पण परमार्थ झाला पाहिजे तिचं नाव माऊली आहे म्हणा. आपल्या लेकराचा संसार जुळू नाही तर परमार्थ जुळू, फक्त आपल्याला सगळं मिळू असं जिला वाटतं तिचं नाव मम्मी आहे. त्या मम्मीच्या 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला. ही मम्मी 80,000 पगाराची असते, 12व्या दिवशी पाळणा घरात टाकतील, नोकरीला जातील, रविवारीच भेटा येतील. आणि मग मम्मी बारकी होती, पोरग मोठं होतं, म्हणजे मम्मी वृद्धाश्रमात जातील, पोरग दर शनिवार रविवारी भेटा येतं. ती म्हणते बाळा एवढं सांभाळून फक्त रविवारी, मला आठव मी तर 6च महिन्याचा होतो तरी रविवारी येतो. मी अधून मधून सुट्टी, जैशी करणी वैशी भरणी आहे. मम्मी कोणाला म्हणावं? आज मेलेला माणूस 10 वर्षांनी जसा कसा बघायचा आहे, ज्याचा केसा एवढा सुद्धा शरीराचा भाग नासला नाही पाहिजे. आणि असं ज्या पेटीत ठेवलं जातं त्या पेटीला मम्मी म्हणतात. दुसरी गोष्ट, सीझन चालू आहे द्राक्षाचा, बरोबर आहे. द्राक्षाच्या सीझन मध्ये बागायतदाराला विचारलं, शेवटचं काम चालू असतं, त्याला विचारा काय चालू आहे, म्हणले मम्मी काढायचं काम चालू आहे. त्यामुळे मम्मी म्हणजे काय, म्हणजे घरातल्या नासक्या महिन्याला मम्मी म्हणते. मी म्हणलं ही मम्मी नाही काढली तर काय होतंय, म्हणजे मम्मी नाही काढली तर आका घड नासतोय. मी म्हणलं 15 दिवसात जरी एक मम्मी आका घड नाचवीत असेल तर 50 वर्ष आमच्या घरात मम्मी येते, घराचं काय झालं. नालायक संस्कृती ती आमची. स्वामी विवेकानंद सारखा जगाचा अधिपती माणूस विचारवंत आमच्या महाराष्ट्र देशामध्ये, भारत देशामध्ये झाला. आणि ज्याला विचारलं का आई वडील बोलता प्रवचनामध्ये, त्यांनी सांगितलं 2 किलोचा दगड पोटाला बांधा आणि 1 तासभर फिरा, मणके ढिले नाही झाली तर मला विचारा का आई बद्दल बोलतो. अरे 9 महिने 9 दिवस पोटात रक्तमासाचा गोळा सांभाळती आई आहे. विढाल मुलाला सुंदर विचारलं आपल्या लेकराला, महाराज ए आई आता दरवर्षी माझा वाढदिवस करते, तुझा वाढदिवस पण कधी आहे. बाळाला आईनं सांगितलं, बाळा ज्या दिवशी तुझा वाढदिवस आहे ना तोच माझाही वाढदिवस आहे. लेकरू म्हणलं आई असं कसं होईल, माझा तुझा जन्म एकाच दिवशी कसा होईल. त्यावेळेस आईचं उत्तर आहे छान, महाराज ऐका. ए बाळा मी इह लोकांमध्ये बाई म्हणून जगत होते, पण ज्या दिवशी तू माझ्या पोटाला जन्माला आला त्या दिवशी आई म्हणून जन्म झाला माझा. महाराज एवढी ताकद कशामध्ये असेल तर आई नावाच्या तत्वात आहे. आणि आम्ही वाढदिवस साजरा करावा, आई बहिणीवर शिव्या द्यावा. महाराज ही सगळ्यात मोठी नालायक संस्कृती आमच्या भारत देशाची आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम संयुक्त राष्ट्र सभेमध्ये गेले आणि एपीजे अब्दुल कलामांना विचारलं असले जन्मदिन का मतलब क्या होता है. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी उत्तर दिलं, जिस दिन बालक रोता है और माँ हंसती है उसे जन्मदिन कहते हैं. उसके बाद पूरे जिंदगी में ऐसा दिन कहीं भी नहीं आता जिस दिन बालक रोया और माँ हंसे. काय उत्तर दिले एपीजे अब्दुल कलामानं. ज्या दिवशी लेकरू रडतं आणि आई हसती त्या दिवशी आमचा जन्मदिवस असतो. पुन्हा उभ्या आयुष्यात असा दिवस येत नाही की लेकरानं रडावं आणि आईनं हसावं.
आणि मग आई कळाली. आम्हाला वाढदिवस बोकडं कापून करावा कळतो, केक कापून करावा कळतो, मित्र गोळा करून करावा कळतो. आणि काहीच करू नका, फक्त आईनं नाळ जोडली ना, त्या आईच्या पायावर डोकं ठेकवा, जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांची लोक मोठे मोठे कार्यक्रम असतात वर्ष श्राद्धाला. आमच्या कुर्डू भागामध्ये घडलेली घटना आहे, साक्षीदार आहे आम्ही. बाप 50,000 रुपयाच्या स्केमोच्या इंजेक्शनासाठी गेला. बाप 50,000 रुपयाच्या स्केमोच्या इंजेक्शनसाठी मेला. आणि त्याच बापाच्या वर्ष श्राद्धाला नुसतं लेडीज कीर्तन करायला, माळ करायला, टाळ करायला 1.5 लाख रुपये पोरानं घालवले. अरे नालायका, 1.5 लाख घालवण्यापेक्षा जर 50,000चं इंजेक्शन बापाला तवा दिलं असतं तर 6 महिने बाप घरात दिसला असता. महाराज विठाल. पण आम्हाला नाही कळत. ऐका, 1-2 मिनिटांमध्ये सांगून जाईल. आईच्या जीवनातला आनंदाचा दिवस कोणता असतो? स्वर्गीय भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी संयुक्त राष्ट्रसभेला अमेरिकेमध्ये गेल्या आणि पहिल्यांदा पंतप्रधान होऊन अमेरिकेला गेल्या. तर अमेरिकेच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला, आपके दिन का सबसे आनंदी दिन कौन सा है? त्यावेळेस त्या इंदिरा गांधीला उत्तर दिलं आणि सगळ्यांना वाटत होतं की म्हणतील भारतासारख्या सत्ताशाली पंतप्रधान देशाच्या खुर्चीवर बसले त्या दिवशी माझा आनंदाचा दिवस आहे. पण उत्तर दिलं, 9 महिने 9 दिवस झालं माझ्या राजीव नावाच्या मुलाला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर 2 तास झालं आणि नर्सनी माझ्या मांडीवर बाळ आणून दिलं आणि सांगितलं की या लेकराला स्तनपानाची गरज आहे, आईच्या पाण्याची गरज आहे, दूध पाजा. आणि ज्या वेळेस पहिल्यांदा मी माझ्या स्तनाला राजीवला लावलं आणि त्या राजीवनं आपल्या पोटासाठी दूध ओढायचा प्रयत्न केला, त्या दिवशी जी माझ्या हृदयामध्ये आई म्हणून आनंदाची लकेर तयार झाली. माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. कोणत्या देशात राहतो